शेवटची वेळ. मी तुला किती वेळा सांगितलं माझ्या गोष्टीत नको बोलूस. आता कितीदा तेच ते ऐकायचं. टेक्नॉलॉजीच्या काळात तुम्ही अजून सायकल चालवता, असं काही सण रोज घडायचं. अमोल वयवडवर आजोबांसोबत राहत असलेला तरुण मुलगा, आई वडील परदेशात, आणि इथे त्याचं मॉडर्न जग आणि आजोबांचं शिस्तबद्ध परंपरेचं जग एकमेकांना गिरायला उठलेलं. आजोबा म्हणजे सकाळी उठल्यावर रामरक्षा, दुपारी जेवताना जुन्या आठवणी आणि रात्री झोपताना गोड बोलायचे रे बारा. पण अमोलला या सगळ्या गोष्टी कंटाळवाण्या वाटायच्या. तो सतत कुरकुरायचा, त्रासिक बोलायचा. एक दिवस आजोबांनी खूप शांतपणे विचारलं, अमोल, तू मला एक मिठी देणार का? तो रागाने म्हणाला, मी लहान बाळ नाही, यासाठी वेळ नाही आता. आजोबांनी केवळ हसून मान हलवली. सकाळी उठल्यावर आजोबा झोपलेलेच होते, पण फार वेळ झाला तरी उठले नाहीत. श्वास नाजूक, चेहरा थकलेला. अमोलने हॉस्पिटलमध्ये नेलं. ICU मध्ये भरती. 2 दिवस गेले. 2 दिवस गेले. डॉक्टर म्हणाले, संध्याकाळपर्यंत काहीही होऊ शकतं. अमोलचं पायाखालचं जग सरकलं. त्याला आठवलं, गेल्या काही महिन्यात एकदाही प्रेमाने काही बोललो नाही. शेवटचा त्यांचा आवाज, माझ्या मिठीचं वचन विसरू नकोस. ती संध्याकाळ. अमोल हॉस्पिटलमध्ये धावत पोहोचला, पण समोर नर्सने केवळ डोळ्यांनीच सांगितलं, ते गेले. तो हादरला. डोळे पाणावले, गालांवर घाम. मी शेवटची मिठी देऊ शकलो नाही. नर्सने एक चिठ्ठी दिली. त्यावर लिहिलं होतं, अमोल, मी तुझ्यावर रागावलो नाही. तुला समजत नव्हतं की काळजी कशी व्यक्त करावी. तुझं तरुणपण, तुझं ताठ मानेनं जगणं मला अभिमानास्पद वाटायचं. पण मी फक्त एक गोष्ट मागत होतो, तुझी मिठी. कारण ती सांगते की आपण एकमेकांसोबत आहोत. तू जेव्हा मला भेटायला येशील त्या शेवटच्या क्षणाला, तू जर फक्त मला मिठी दिली असतीस, तर माझा मृत्यू नाही, माझा जीव गेला असता. माझं शेवटचं वचन लक्षात ठेव, तुझी मिठी, तुझं माफ करणं, तुझं प्रेम हेच तुला जगण्याची खरी साथ देतील. तुझे आजोबा. अमोलच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्याने दार उघडलं. शांतपणे आजोबांच्या थंड झालेल्या शरीराला मिठी मारली. ती मिठी गप्प होती, पण त्यात संपूर्ण पश्चाताप आणि प्रेम ओतलेलं होतं. आपण किती व्यस्त असतो, पण नातं एक मिठीत साठवलेलं असतं. वेळेत प्रेम दाखवा, उद्या नेहमी येत नाही.